साईनाथाय नमः. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नमो गणेश मंगलमूर्ती, तुझे चरणी घालता मिठी, उजळे अंतरी ज्ञानज्योती, जिकडे तिकडे प्रकाश. देवी सरस्वती शारदे, तुझी कृपा दृष्टी राहू दे. ह्या लेखना एक सुगंध दे, शुद्ध साई भक्तीचा. साई रूपे तू गुरुराया, ये मनीचा हेतू पुरवाया. हीच विनवणी तुझी ये पाया, करीत असे मी पुन्हा पुन्हा. माय बाप श्रोते जन, मी न कोणी पंडित विद्वान, केवळ बाबांची कृपा म्हणून करू लागलो ही सेवा. कथा बाबांची, शब्द बाबांचे, चरित्र कथन ही तयांचे, ते निमित्त करुणी माझे वदवितात इतुकेची. साधू संतांच्या या गोष्टी भक्ती भक्ता मनी फुलविती, करती मनोवृत्ती निवृत्ती, परमार्थ मार्ग दावतात. संत बोधाचे हेच प्रयोजन, भक्ताचे बोधाने कल्याण, जागवुनी आत्मज्ञान करीती सार्थक जन्माचे. जन्मला खाल्ला वाढला, विषय वासनेत लडबडला, स्वहितार्थ जो न जागला, तो का माणूस म्हणावा. नरजन्म वाया वेचिती, जे न सेवा भक्ती करीती, ऐसे किती जन्मती मरती. काय अर्थ त्या जन्माला, जन्मापासून मागे लागला आहे मृत्यू ज्याला त्याला. फक्त आज उद्या परवाला, परी तो येणार निश्चित. जे रचले ते घडणार, जन्मला तो मरणार, येर झार चुकवणार तो एकची सद्गुरु. ठेवूनी मरणाचे स्मरण, जो संत कथेची करी आठवण, आणि कृपेची साठवण, तो एक धन्य मानावा. प्रपंची काढोनी सवड, स्मरावे साई नाम गोड, धरिता नामाची आवड, पुरवीती अर्थ प्रपंचात. सुखे व्हावया संसारात, सावध सदैव असावे चित्त, अनन्य होऊनी शरणागत, साई साई भजावे. साई नामाचा घेता ध्यास, साई मूर्ती दिसे डोळ्यास, अष्टभाव साई पदास अर्पिती हो सार्थकता. साईनाथांचे अंतरी प्रेम, मुखावरी ते साई नाम, नित्य उपासना क्रम आचरावे हेच वरे. जवळीक साधती साईंची, चिंता नुरते संसाराची, प्रेम मिठीसी नाथांची, कदा न देई अंतर. साई मशिदीत बसती, भूत भविष्य सर्व जाणती, भक्त असो दूर किती, मनोगतास त्याकडे. साईवरी धरोनी विश्वास, जे काय येती त्यांचे दर्शनास, तयांचे ओळखून मानस इच्छापूर्ती करती साई. एक देता एक द्यावे, दिले घेतले बोलून दावावे, आपुले मोठेपण मिरवावे, हा व्यवहार जगाचा. साईनाथांचा अजब व्यवहार, एक घेऊनी 10 देणार, सन्माने फेड करणार, श्रद्धा नाणे तपासुनी. मनुष्याच्या जे प्राक्तनात, तेच देव देवता देतात, साधू संत तेची घडवतात, प्रारब्ध निज भक्ताचे. ये विषयीची एक कथा सांगतो श्रोते ऐका आता, स्थिर चित्त करा आता या श्रवण सुखास. नांदेडचे रतनजी धन संपन्न, आल्या गेल्यास देती अन्न, निर्धनास देऊनी धन, पुण्य जोडिती गाठीला. विपुल घरात संपत्ती होती, बाजारी ती पतही मोठी, सर्व सुखे पाणी भरती, जरी तयाचे घरात. कोणाचीही लागेल दृष्ट, ऐसे भाग्यशाली ललाट, परिभाग्यास गालबोट, नवते पुत्र संतान. बाळंतीण न घरापण, तळमळे मीन पाण्या वाचून, मातृत्व पितृत्व वंचित जीवन, होते उभयता ते दुखी. दास गणूंवर त्यांची भक्ती, शब्द तयांचा ते मानिती, दास गणू म्हणती, शिर्डी प्रती जावे दर्शना साईंच्या. जे न घडे देवा असुरा, ते सिद्धची करती सत्वरा, श्रद्धा मनी सबुरी धरा, साई मनोरथ पुरविल. शिर्डीस रतन शेठ आले, द्वारका माईत दर्शनास गेले, हार श्रीफळ सन्मुख ठेविले, चरण धरले साईंचे. म्हणती बाबा तुमचे द्वारी, आलो विनमुख न पाठवा माघारी, पुत्र लाभ व्हावा अंतरी इच्छा असे गुरुराया. आधी पेरावे लागते तरीच ते उगवून येते, हा सृष्टीचा नियम तू ते ठाऊकी तो नसे का. तया न कळला शब्दार्थ, कसा कळावा मग गूढार्थ. तो म्हणे मी बाबा असमर्थ, स्पष्ट काही सांगावे. तव हातची पुढे केला, म्हणती सत्वर दे दक्षिणेला, रोखू नकोस हाताला, येईल ते टाक पुढे. ही ऐकावी बाबांची वाणी, विस्मित रतनशेठ झाले मनी, वाटे फकीरे काय म्हणून ऐसी दक्षिणा मागावी. परी बाबांची करणी अलौकिक, पुढे येवो राव अथवा रंक, म्हणती टाका दक्षिणा नेक, फकीराचे झोळीत. देता थोडी आणखी मागती, टाक टाक न पुरे म्हणती, पाहू दे माझ्यावर प्रेम किती, म्हणती आता कळेल. भक्त जेव्हा निष्ठावंत, ते न घेती अखडता हात, जे जेवढे असे खिशात, तेची अर्पिती साईस.
परी कित्येकांचे मना विकल्प उठती ते नाना. फकीर का मागे दक्षिणा, काय त्याचा गूढार्थ. बाबांचे मात्र विचित्र गणित, एका मागून दुसऱ्यास देत. दान धर्म सढळ हात, देता घेता तयांचा. दक्षिणेचे निमित्त करून बाबा शिकविती भक्ता लागुनी. दिल्याने दानवृत्ती वाढवणी, होतो पुण्य संचय. काम लोभ आणि क्रोध याने जीव असे कर्मबंध. तो दक्षिणा देता शुद्ध होतो ही फळ प्राप्ती. जरी भक्त ते अधिक देती, तरी माघारा परतून देती. हिशेब त्यांचा तेच जाणती, कोडे दक्षिणेचे ते. बाबा म्हणती रतन शेटास, 3 रुपये 14 आण्यास. तू आधीचे दिले आम्हास, आता तितुके दे कमी. त्यांनी हात घालून खिशात, आले जे ते ठेवले पुढ्यात. हिशेब तुमचा तुम्हा प्रत, म्हणती साई ना कळे. त्या हिशेबाचे कोडे दास गणूंनी केले उघडे. फकीर खाण्याचा खर्च तेवढे, म्हणती मिळाले आधीच. साईंनी देताचा आशीर्वाद, पुरली रतन शेठाची मुराद. लाभला पुत्र प्रसाद, अद्भुत करणी ईश्वरी. साईनाथ ते माता पिता, बालका परी रक्षी भक्ता. प्रपंच आणि परमार्था, मार्गदर्शक साईराम. भक्ताचे दातृत्व वाढावे, धनासक्ती न मन गुंतावे. म्हणून दक्षिणा ती मागावे, हाची गुढार्थ लपलेला. साईनाथ असता पाठीशी, दुःस्वप्ने न पडती भक्तासी. हे फळीत पारायणासी, वाचिता ऐकता लाभेल. साई कृपेचे हे वरदान, म्हणून घडले सारांश लेखन. गोड तुम्ही ते घ्यावे मानून, श्री गोविंद तनय विनमित सेती. श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी विघ्नहरा, शिवसूता गौरी कुमरा. तुझाची बा मज आसरा, पूर्वी माझे मनोरथ. ओम श्री साईनाथाय नमः.